आणि मम्मी, कुठल्या बी निकषावर पोहोचायच्या आधी ना जरा शांत डोक्याने विचार करत जा आणि स्वतःच्या रागाबरोबर स्वतःच्या तोंडावर बी ताबा ठेवत जा. ए सत्या, झाली असेल तर सपनीकडनं चूक, पण त्या बाईला नीट चालता येत नव्हतं का? बाई नाही, आई. वाघमाऱ्यांच्या आई आहेत त्या, आणि या घरात त्यांचा अपमान करायचा नाही. त्यांचाच काय, वाघमाऱ्यांचा, अमरीचा, कुणाचाच अपमान करायचा नाही. आणि जर तुम्ही कुणाचा अपमान केला तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. सत्या, माझ्याशी असं बोलू शकत नाही तू. तू जिथं चुकणार तिथं मी बोलणार मम्मी, असंच बोलणार. पण एक गोष्ट फिक्स आहे, आजच्या दिवस सपना वहिनी मात्र अजिबात बोलणार नाहीत. म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, आपल्या घरात कुणाची बी चूक झाली तर आपल्या मम्मी साहेब शिक्षा देतात ना त्यांना. मग न्याय सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. सपना वहिनी, तुमच्या हातनं चूक झाली, वर तुम्ही ती मान्य बी केली नाही. कपट करून घरात तमाशा करायचा हेतू होता तुमचा, आणि यासाठी तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुमची शिक्षा ही असणार आहे की तुम्ही आजच्या दिवसात मौन व्रत धरायचा, आणि जर तोंडातनं एक शब्द जरी काढलात ना तर एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 असे तुमचे दिवस वाढत जातील. सत्या, विषय क्लोज मम्मी, विषय क्लोज. अरे पण जयद्या, सपने, तोंड क्लोज म्हणजे क्लोज. बरोबर बोलतोय सत्या दादा. किती बडबड करशील अगं. एक दिवस शांत बसले तर तेवढाच आराम मिळेल तोंडाला. मातीच असतं तर कधीच फुटलं असतं. पण हाताची घडी, तोंडावर बोट. आई, सॉरी. मम्मी आणि सपना वहिनींकडं मी तुमची माफी मागतो. जे काय घडलं ना ते घडायला नाही पाहिजे होतं. सत्यजितराव, अहो तुम्ही कशापायी माफी मागताय? उलट खरं काय ते तुम्ही सगळ्यांसमोर आणलं. तुम्ही जर तो व्हिडिओ काढला नसता. व्हिडिओ? कसला व्हिडिओ? कसला व्हिडिओ म्हणजे? अहो तुम्हीच व्हिडिओ काढलात ना. अहो आई, कसं आहे, कधी कधी खरं समोर आणण्यासाठी ना खोटं बोलावं लागतं. असं आहे तर म्हणजे व्हिडिओच काढला नाही वे. सत्या, खोट्याचं पितळ उघडं करायची चांगली शक्कल लढवलीस. होय, म्हणजे व्हिडिओ नाही काढला मी, पण आमच्या सपना वहिनींनी आईंच्या पायात पाय घालून त्यांना पाडायचा प्रयत्न केला हे मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी. त्यासाठी खरंच सॉरी आहे. आणि हे बघा, इथनं पुढे तुम्हाला या घरात कसलाच त्रास होणार नाही. आणि जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याच्याबरोबर काय करायचं आहे ते मी बघेन. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. थँक्यू सत्या. आई, येते मी. कोण आहे तुम्ही? मला का असं बांधून ठेवताय? एका बाईशी तुम्ही असं कसं वागू शकता? मला सोडा, मला जाऊ द्या. हे का काय चाललंय? काय नाही मम्मी साहेब, शबाईची कटकट ऐकून वैताग आलाय. वय मम्मी साहेब, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, एका दणक्यात संपू दिला. ए सोने म्हण्या, कोण आहे हो? हिला संपूची भाषा करायला लागलाय? अहो मम्मी साहेब, ओळख नाही याला. येऊ नाही का ते आपल्या तुमच्या सुनबाईला किडनॅप केलं होतं, त्याचीच माणसं होती. असं?
बर शिवाय वय मम्मी साहेब इकडं बघ इकडं बघ तिला सांगितलं तिला की नाही तिला मला का डांबून ठेवलं इथं? तुम्ही कोण आहे? एक बाई असून एका बाईशी असं कसं वागू शकता? मला सोडा सोडा मला जायचंय सोडा मला. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? मी काय वाईट केलंय तुमचं? तू काही नाही वाईट केलं माझं, पण तुला सोडलं का नाही का माझं वाईट होईल. तुमचं वाईट कसं होईल? सत्यान त्याने बुलेट मंजिरीच्या हातात जर तू घावली का नाही तर त्या दोघांमधलं गैरसमज दूर होत्याल आणि मग ती दोघ जण आयुष्यभरासाठी एकत्र येतील आणि माझं प्लॅनिंग समज फसल. काही बी झालं तरी ती नेबळट मला माझ्या लेकाच्या आयुष्यात न काय. कोण आहे सत्य मंजू? त्यांना लांब ठेवून तुमचा काय फायदा होणार आहे? सत्य मंजूशी माझा काय संबंध आहे? सांगा ना, मला काय आठवत नाहीये. काय आठवत नाही मला, काय आठवत नाहीये. अगं तुला काहीच आठवत नाही ही ठाव आहे मला आणि ती माझ्या चांगल्यासाठीच आहे. माझ्या सत्यासाठी नवीन पोरगी शोधून त्याचं जवळ लगीन लावत नाही का नाही तवर तुझा मुक्काम हितच फिक्स. तवा काळजी करायची नाही, फक्त रेस्ट घ्यायची रेस्ट. आरडाओरडा केला का नाही तर काय खरं नाही तुझं आणि काही फायदा बी होणार नाही. ए सोन्या मन्या, आणि तू लक्ष ठेवा हिच्यावर डोळ्यात तेल घालून. हो आणि परत चूक करू नका काय. लागा कामाला. काय ए सपने, अगं तोंडात काय पानाचा एडा घेतलास का तंबाखूचा तोबरा भरलायस? नीट बोल की. हो मम्मी, असं काय करताय? सत्यभाऊजींनी मला मौन राहायची शिक्षा दिली आहे ना. विसरलीस मी. अगं पण बोल की आता. हे तर कोण नाही आजूबाजूला. बोल. हळू बोलते, हळू बोल. हळू बोलते. मला असं विचारायचं होतं का मम्मी, ते एक जाऊबाई आपल्या घरातून आणि आपल्या आयुष्यातून दूर कधी होणार आहे? होणार लवकरच होणार. त्या निवळ्यातला वाटलं होतं का ती तात्याच्या बायकोला शोधल आणि मग सत्याला निर्दोष सिद्ध बी करेल आणि मग त्याच्यावरचा